चाकणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय। भटक्या कुत्र्यांनी महिलेच्या शरीराचे इतके लचके तोडले की पुढच्या 15 मिनिटात त्यांचा मृत्यू झाला। त्याचं घडलं असं की चाकणच्या स्पार्क मिंटा कंपनीमध्ये शोभा वाघमारे कामाला होत्या। मध्यरात्री 2च्या सुमारास त्या आंबेठाण या चौकातील उड्डाण पुलाखालून घराकडे निघाल्या होत्या। रात्रीच्या वेळी रस्ता सामसूम होता। शोभा वाघमारे घरी एकट्याच निघाल्या होत्या। उड्डाण पुलाखाली पोहोचल्यानंतर 5 ते 6 भटक्या कुत्र्यांच्या कळप त्यांच्यावर धावून आला। भीतीपोटी त्यांनी रस्त्यावर पडलेला दगड उगारण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात कुत्र्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्ला केला। पाय, हात आणि मानेसह त्यांच्या शरीराचे अक्षरशः लचके तोडले। हल्ल्यामध्ये प्रचंड रक्तस्राव झाला आणि पुढच्या 15 ते 20 मिनिटातच त्यांचा मृत्यू झाला। सकाळी मृतदेह दिसल्यानंतर सुरुवातीला खुनाचा संशय व्यक्त केला जात होता, पण त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि त्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला। दहशत म्हणायला गेलं तर खूपच आता कुत्र्याला बघून सुद्धा भीती वाटते। म्हणजे आजपासून 1 महिन्यापूर्वी असंच एक कुत्रा आलतं, त्याने जवळजवळ इथं एकाला चावलं, इकडनं भाग्यदार सोसायटीमध्ये एकाला चावलं, गावात जाऊन भरपूर लोकांना चावलं। त्याच्यानंतर कुत्रं बघितलं तरी भीती वाटते। जी भटकी कुत्री त्यांना सुद्धा आवर घातला पाहिजे, पकडलं पाहिजे, परंतु गांभीर्याने विचार करत नाही। आता याच्या अगोदर बऱ्याच लोकांना चावलेलं आहे, आज एक जीव गेलाय, अजून भविष्यात जीव जाण्याची वाट पाहते का? ती जे महिला जी होती वयस झाली, ती महिला इथं कामासाठी पोट भरून घेण्यासाठी आली होती। पोट भरून येते वेळेस कोणत्या तरी खाजगी कामावरून घराकडे जाते वेळेस त्याच्यावर कुत्र्याने हल्ला केला आणि ती मयत झाली। ॲक्च्युली प्रशासन म्हणून आपण ज्या काही खबरदारी घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने आपण काम करतोय। एक मॅसिव्ह ड्राईव्ह आम्ही मागच्या 4 महिन्यापासून चालू केलं होतं। त्याच्यामध्ये आम्ही रोज 2 प्रभाग या पद्धतीने प्रत्येक आठवड्याला असे भटकी कुत्रे आम्ही कॅच करतोय। परंतु नगरपालिकेमध्ये जे शेल्टर हाऊस आम्ही स्थापन केले, ज्यामध्ये 100 कुत्र्यांची कॅपॅसिटी आहे आणि आम्ही एक प्रत्येक आठवड्याला लॉटमध्ये आम्ही ते वॅक्सिनेशन आणि स्टरलायझेशन ही प्रक्रिया राबवत आहोत वेळोवेळी।